फायनली आता बऱ्याच दिवसातून जो भाजीपाला मी लावलेला होता त्याचा आज शूट केलेला आहे आणि आता ट्रिपवरून आल्यानंतर म्हटलं एकदा आता याच्याकडे एकदा फेरफटका मारावा आणि अशी चवळी, कोथिंबीर, मेथी, पालक, वांग्याची सगळी अशी रोपं ना एकदम छान आलेली आहेत आणि मेथी तर ना खूप सुंदर आलेली आहे आणि मेथीची भाजी एकदम कवळी लुसलुशीत छान मस्त काढली होती आणि म्हटलं आज पोरांना याचे मेथीचे पराठे करावे तर कारल्याचा वेल आणि दोडक्याचा वेल वगैरे सगळं ना खूप सुंदर आलेलं आहे आणि आता जमिनीच्या कसनुसार छोटी मोठी अशी झाडं येत आहेत वांग्याची सगळी बरोबरच झाडं लावलेली होती तर काही मोठी आलेली आहेत काही छोटे आलेले आहेत आणि वांग्याच्या रोपांना फुलंसुद्धा लागलेली आहेत तर एक फूल मी तुम्हाला जांभळ्या कलरचं दाखवलं होतं तर ते फूल लागलेलं आहे तर आता हळूहळू वांगीही लागतील तर आता त्याच्या गवत वगैरे आलेलं आहे आता सगळ्या भाजीपाल्यामध्ये तर आता तिथं आता ते गवत वगैरे काढावं लागेल स्वच्छ करावं लागेल सगळं आणि छान आलेलं आहे भाजीपाला तर आता तिथली मेथीची भाजी मी आणली होती आणि त्या मेथीच्या भाजीचे मला करायचे होते पराठे तर मुलांसाठी असे छान छान पराठे करून मुलीला डब्यालासुद्धा मला द्यायचे होते तिला खाण्यासाठी सुद्धा घरी करायचे होते तर एक मेथीची भाजी ना म्हणजे मेथ्या आणि मेथी ह्याच्यामध्ये फरक असतो कारण मेथी कडवट लागत नाही मेथ्या फार कडवट लागतात ह्या जो टाकलेला असतो त्याची भाजी खूप कडवट लागते ही जी मेथी मी टाकलेली आहे ना ती कडवट लागत नाही त्यामुळे मुलांनी ना अगदी आवडीने मस्त छान आहेत म्हणून असे पराठे खाल्ले आणि ह्याच्याबरोबर मुलांना ना आपण सॉस वगैरे दिला ना मुलं आवडीनं खातात आणि कडवट आहे असं म्हणतच नाहीत शक्यतो ही भाजी माझी ना मी जी टाकलेली आहे ना ती कडवट नाहीच खूप चांगली आहे आणि टेस्टी पण आहे हा नाश्ता झाला जेवणासाठी दुसरा काहीतरी मेनू करायचा आहे तर ह्याच्यामध्ये मळताना मी ना मध्ये जिरे हिंग मीठ हळद तीळ असेल तर तीळ टाकू शकता कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा भरभरून टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं आणि हे सगळं असं मळून घ्यायचं ज्यावेळेस डाळीचं पीठ टाकताना त्यावेळेस याचं एक स्ट्रेक्चर भाजल्यानंतर वेगळंच येतं कुणाला तेलात हवे असतात भाजलेले कुणाला बटरमध्ये हवे असतात कुणाला तुपामध्ये हवे असतात तर आम्ही तुपामध्येच भाजतो आणि पहिला एक होता तो तेलामध्ये मी भाजून घेतला होता आणि नंतर बाकीचे सगळे तुपामध्ये भाजले मुलीला डब्याला द्यायला आणि मुलालासुद्धा हे सगळे तुपामध्ये भाजून घेतले खूप छान झाले होते पहिला जरा थोडासा कडक आलेला होता नंतर बाकीचे खूप सॉफ्ट आले तूप लावून भाजल्यानंतर आणि मुलगीसुद्धा शाळेतून आल्यानंतर म्हणत होती की खूप छान डब्याचे पराठे झाले मेथीचे पराठे झालेले होते कारण तिला दही पण दिलं होतं आणि सॉस पण दिला होता आणि सगळंच आपल्याला डब्याला देणं होत नाही त्यामुळे मुलांना अर्धवट काहीतरी घरी खाऊन जा म्हणून सांगावं लागतं आणि तसंच मग तिला सॉस आणि पराठा घरी खाण्यासाठी दिला मग बाकीचं जे काय आहे तिच्या डब्यामध्ये भरून घेतलं तिचा डब्बा वगैरे भरला आणि बाकीचे पराठे करायला घेतलं आणि तिला मला सोडायलाही जायला लागतं त्यामुळे सोडून आले आणि नंतर मग हे करायला घेतलं आणि असं स्ट्रेक्चर आलेलं होतं पराठ्याचं खूप सुंदर स्ट्रेक्चर आलं होतं आणि ते असं करपट स्ट्रेक्चर असलं तर ते आपल्याला पण चांगलं नाही वाटत तर आता असा नाश्त्यासाठी आजचा मेनू होता बासुंदी तर ऑलरेडी आधीच केलेली होती सॉस नाचणीचा लाडू आणि मेथीचे पराठे तर असा आजचा नाश्त्याचा मेनू आहे त्यामुळे निवांत स्वयंपाक केला तरी चालतंय आणि शेंगदाण्याचे लाडूसुद्धा केलेले होते मुलाला देण्यासाठी तर असा आजचा मेनू होता चला तर मी माझा ब्लॉग इथे संपवते लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय